शिवजन्मभूमीत आपण जो स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन जो साजरा करत आहे त्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे प्रशासकीय प्रमुख तसेच समोर उपस्थित सर्व राजकीय पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, सर्व क्षेत्रातील डॉक्टर असतील, वकील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, सर्व उपस्थित पत्रकार बांधव, स्वातंत्र्य सैनिक, काही माजी सैनिक असतील आणि समस्त जुन्नर वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी विशेष म्हणजे आपल्याला सांगतो की आज जो आपण स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन म्हणजे 78वा वर्धापन दिन साजरा करत आहोत। हा स्वातंत्र्य मिळवताना आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन हे स्वातंत्र्यासाठी सर्वांनी जे म्हणजे आपल्याच काही पूर्वजांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या सर्वांना, सर्व क्रांतिकारकांना या ठिकाणी आपण जुन्नर प्रशासन, जुन्नर तालुक्याच्या वतीनं अभिवादन करू। आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आपण म्हणजे याच्या अगोदर आता जी कथा इथं सांगितली गेली की त्याचं मग अशी अध्यक्षांनी सांगितलं की त्या तत्कालीन परिस्थिती होती त्यांनी जे केलं, परंतु आजही आपल्या याच्यातनं विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून किंवा राजकीय माध्यमातून की याच्यामध्ये पण आता कार्यकर्ते जे आपले म्हणजे तुमचं आंदोलन असेल किंवा ते एक प्रकारचा आता पूर्वी शासनाच्या ज्या सुविधा नव्हत्या किंवा आता शासन बऱ्यापैकी लोकांमध्ये सुविधा देऊन लोकांची आर्थिक प्रगती वगैरे झालेली आहे, परंतु त्या माध्यमातून पण आमच्या प्रशासनाच्या वतीने काही गोष्टी राहत असतील किंवा काही कमी पडत असतील तर त्याच्या पाठीमागून आपल्याकडं भरपूर असे नवले आता तयार झालेले आहेत की आमच्याकडनं चुकलं, शासनाकडनं चुकलं, शासनाकडे काही कमतरता राहिली तर त्याच्या बाबतीत वेळोवेळी आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून किंवा कोणते लोकशाहीने जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्या सर्व याच्या माध्यमातून आपण आम्हाला वेळोवेळी आम्हाला दाखवत असता, प्रसंगी आमच्यावर वाद घालत असतात, ज्या ठिकाणी गोष्टी ज्या शक्य आहे त्या आम्ही करत असतो, ज्या कायद्यात शक्य नसेल त्या ठिकाणी आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो। या ठिकाणी आजच्या दिवशी मी विशेष म्हणजे आपल्याला सांगतो की आता स्वातंत्र्य मिळून आता जवळ एक टप गेलेला आहे। स्वातंत्र्यानंतर शासनाची जी भूमिका होती की जी म्हणजे फिडिंग करणार म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की 95च्या अगोदरपर्यंत म्हणजे पाव बनवण्यापासून, ब्रेड बनवण्यापासून शासनाचे उद्योग होते, परंतु जसं आता हे झालं की इथनं पुढं फॅसिलिटेटर गव्हर्नमेंट झालेलं आहे। म्हणजे प्रशासन हे तुमच्या सर्व लोक सहभागातनं सगळ्या योजना असतील, सर्व शासनाचे विविध कार्यक्रम असतील हे सर्व राबवण्याचा आम्ही फक्त एक माध्यम आहे। म्हणजे याच्यामध्ये लोक सहभाग आणि प्रशासन म्हणजे शासन आणि प्रशासन ज्यावेळेस एकत्रित येतं की कायम जे म्हटलं जातं तेव्हा राजकीय पदाधिकाऱ्यांनी हा म्हणायचं असतं, म्हणजे राजकीय पदाधिकाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासनाने हा म्हणायला शिकलं पाहिजे की याच्यामधनं जो एक आपण याचा संघर्ष करून आपल्याला जे आता इथं पुढे प्रशासन चालवायचं असतं त्या पद्धतीने आपण या तालुक्यामध्ये निश्चित काम करत आहोत। आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे मला सांगायला आनंद वाटत की ज्यावेळेस मी आलो की समन्वय हा जो आहे म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये की पोलीस प्रशासन असेल, आमचं PWD असेल, नगरपालिका असतील, पंचायत समिती असेल, आरोग्य विभाग असेल, एवढं व्यवस्थित समन्वयाने काम चालतं। कारण याच्यामध्ये मी म्हणजे एक पहिल्यापासून कदाचित शिवजन्मभूमीची खासियत असेल की याच्यामध्ये मी हे पण राजकीय पदाधिकारी पण त्यांच्या व्यासपीठावर ज्यावेळेस जातात त्यावेळेस ते निश्चित विरोध करतील, परंतु एखादं जर लोकहिताचं काम असेल किंवा काही सामाजिक काम असेल तर त्याच्यामध्ये सर्वजण एकत्रित येऊन प्रशासनाला जास्तीत जास्त मदत करून आपण सर्व काम करत असतो। असंच काम या पुढे आपण करू। सर्व जाती धर्म आपल्या गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहत असतात, त्यामुळं आपण जुन्नर तालुक्यामध्ये विशेष म्हणजे मी सांगतो की सर्व विविधतेने नटलेला तालुका आहे। शेतकरी बांधव असतील, सर्व जाती धर्माचे लोक असतील, आदिवासी समाज असतील, इतरही काही बहुजन समाज असेल, परंतु सर्व सण आपण गुण्यागोविंदाने एकदम शांततेच्या मार्गाने या ठिकाणी साजरे करत असतो। या निमित्ताने आज मी तुम्हाला हेच सांगेल की इथून पुढे आपण सर्व प्रशासन आणि शासन सर्वांनी हातात हात मिळवून एकमेकांच्या समन्वयाने पुढे काम करू। आमच्याकडनंही काही गोष्टी तुम्हाला कमी वाटत असतील, काही आम्हाला वेळोवेळी सांगत चला, त्यामध्ये सुधारणा आणण्याचं नक्कीच काम करू। जागेचा प्रश्न जो सांगितला पाठीवरच्या वर्षी पण आपला आज विचारता आता, परंतु आपल्याला सांगू इच्छितो की लवकरच आता या ठिकाणी पोलीस स्टेशनचं आपल्याला काम होतं आहे, चालू होणार आहे।
आणि एखाद्या वर्षामध्ये आपली प्रशासकीय इमारतीचं काम म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्टरने तर आपल्याला सांगितलेलं आहे की 1 वर्षातच हे करू. म्हणजे या ठिकाणी PWDचे जाधव साहेब असतील, म्हणजे आमचं आता असं झालं की पुढचा 15 ऑगस्ट आपल्याला नवीन प्रशासकीय इमारतीमध्येच करायचं आहे की ही आपण खुंगार बांधलेली आहे, त्या पद्धतीने कामही चालू आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रशस्त असे 2 मोठे हॉल आपण करत आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या आमसभेच्या ज्या मीटिंग वगैरे पण होतील त्या ठिकाणी त्यामुळे निश्चितच 1 वर्षामध्ये आपल्याला कामाच्या बाबतीत निश्चित आपल्याला दिसणारच आहे. आमदार साहेबांनी पण त्या ठिकाणी त्यावेळेस आमचं प्रशासकीय इमारत जी पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी आवर्जून सांगितलेलं होतं की जी आमसभेची जी मीटिंग होती किंवा काही शासकीय कार्यक्रम होते त्याच्या अनुषंगाने मोठा हॉल असावा, त्यांनी त्या पद्धतीने संकल्पना सांगितली. त्या दृष्टीने आपण तिथं व्यवस्था केलेली आहे. आता जसं शाळे म्हणजे 1 नंबर शाळेच्या बाबतीत आपण जी सूचना केली, आता त्याच्या बाबतीत मी माहिती घेतो, कारण मी पाठीमागच्या वर्षी आल्यानंतर म्हणजे हे कधीपासून आणि बंद का झालं त्याच्या बाबतीत एकदा मी पाहून घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल त्याच्या अनुषंगाने आपल्याशी चर्चा करेल. आणि याच्यामध्ये मी हे सुचवून की 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आपल्याकडं असतोच, तर त्या अनुषंगाने जर आपल्याला तिथं 9 ऑगस्टला जर काही प्रोग्राम तिथं करता आला किंवा काय केलं. मलाही आठवतं आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो पूर्वी प्रभात फेऱ्या निघायच्या, परंतु आता दिवसेंदिवस या प्रभात फेऱ्या बंद झाल्या किंवा काही त्यामध्ये काही हे असतील. परंतु 9 ऑगस्ट आपल्याला त्याच्यामध्ये हे असतो दिवस असतो ज्या ठिकाणी ज्या दिवशी आपण क्रांती दिन साजरा करतो. तसं जर आपल्याला पुढच्या वर्षीपासून जर काही करता आलं तर त्या पद्धतीने आपण हे करू. या ठिकाणी विशेषतः मी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानेल की आमच्याकडनं जे जे कामं चालू असतील किंवा त्याच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे पत्रकार बंधू प्रत्येक ठिकाणी आम्हाला फार मोठी मदत करत असतात, प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा काय माहितीच्या माध्यमातून. त्यांचं या ठिकाणी मी आभार मानेन. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण जे सर्व या ठिकाणी जमला त्या सर्वांचं मी प्रशासनाच्या वतीनं स्वागत करतो, आभार मानतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.